आता हे थ्रेशिंग मशीन आहे. या ठिकाणी ज्वारीची मळणी सुरू आहे. ह्याच्यामधल्या ह्या सीव आहेत, ही जाळी एक पहिली वाली सीव, इथं दोन सीव आहेत. हिचं बघा राऊंड या ठिकाणी ओपनिंग आहे आणि त्याच्या खाली ही एक स्मॉल जराशी या ठिकाणी छोटे होल असलेले सीव आहे. जे वरचे कसपट वगैरे आहेत किंवा ज्याला स्ट्रॉ आपण म्हणतो किंवा हे जे कणसाचं जे आहे ते वरच्या लेअरला राहील आणि जे बारीक ज्वारी राहते ती या ठिकाणी वरच्या चाळणीतनं चाळून या ठिकाणी येते खालच्या सीववर आणि खालची सीव या ठिकाणी. दिस इज द ऑसिलेटरी मोशन. या ठिकाणी ऑसिलेटरी मोशन आहे, इन्क्लाइंड आहे. या पद्धतीने धान्य बाहेर येत आहे आणि सगळ्यात खाली या ठिकाणी ते बिस्कट जे असतं बारीक ते पण बाहेर पडतं. फ्लोअर बाहेर पडत आहे जे काही फाईन पार्टिकल्स आहे. मग आता या ठिकाणी बघा टर्मिनल व्हेलॉसिटी कशी ऍडजस्ट केली जाते. तर ब्लोअरचं एअर प्रेशर एवढं ठेवलं जातं की त्याने ज्वारी उडून जाऊ नये, फक्त या ठिकाणी कसपट उडून जावं आणि त्यातनंही जर काही ज्वारी उडाली तर या बॅग मध्ये गोळा होतो. ठिकाणी हे पीटीओ शाफ्ट या ठिकाणी ड्राईव्ह आलेला आहे, बघू शकता. त्याच्यानंतर हा ड्राईव्ह या ठिकाणी गेला पुलीला, हे सगळं युनिट सर्क्युलेट होत आहे. या ठिकाणी ब्लोअर पण आहे याच्यामध्ये, प्लस त्या सीव आहे. त्या सीवची चाळणी ज्याला आपण म्हणतो त्याची ऑसिलेटरी मोशन आहे. या ठिकाणी ऑसिलेटरी आणि हॉरिझॉन्टली मागं पुढे होतंय आणि त्याला ते एकदम फ्लॅट आहे सीव. त्याच्यानंतर त्या सीव वर पडलेलं धान्य आणि जे काही स्ट्रॉ आहे किंवा कसपट आहे ते त्याच्यावर पडल्यानंतर त्या सीव मधनं चाललं जातं, जे वरची सीव आहे त्यातनं, आणि खालच्या सीव वर जातं ते. त्याच्यामध्ये खाली ज्वारी जाते, जी ज्वारी तिकडून बाहेर पडते. ते आता आपण बघूया तिकडनं. वरील सीव वरून जे काही चाळणी होऊन खाली जे आले ते केवळ धान्य आलं आणि जे स्ट्रॉ वगैरे होते ते वरच राहिले. ते आपले त्या बाजूला ग्रॅव्हिटी से म्हणजे या ठिकाणी साईडला होत आहेत आणि या ठिकाणी केवळ ज्वारी येते. या बाद झाले.